सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता आज 23 दिवस पूर्ण होत आहेत। या प्रकरणात केज पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। यातील 4 आरोपींना अटक झालेली आहे तर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला गेलेला आहे। सीआयडीने आतापर्यंत 150हून अधिक जणांची चौकशी केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामधला जो घटनाक्रम आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकणार आहोत। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या झालेली होती। सरपंचांच्या भावाच्या तक्रारीवरनं केज पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। 3 डिसेंबरला या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना ताब्यात घेतलं गेलेलं होतं। 11 डिसेंबरला प्रतीक घुले याला पुण्यातल्या रांजणगावमधून अटक करण्यात आली होती। 11 डिसेंबरला संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। 11 डिसेंबरला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 13 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली। 18 डिसेंबरला देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे या एका आरोपीला अटक करण्यात आली। 21 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं पोलीस अधीक्षक यांची बदली करण्यात आली। 28 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।